नमस्कार, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पाहूया हॉस्पिटल बॅग कशी तयार करायची. तर मला आहे 9वा महिना. 9वा महिना मला कंप्लीट होणार आहे 10 तारखेला आणि आज आहे 9 तारीख. तर मॅडमनी मला बोलवलंय आहे 11 तारखेला, 11 ते 12 तारखेच्या दरम्यान मला एकदा व्हिजिट करायचं म्हणून. अजून तर मला एकही कळ आलेली नाहीये. त्यामुळे मी हॉस्पिटल बॅग बरेच दिवस झाली तयार केलेली आहे, पण तुमच्यासाठी मी परत रिओपन करून मी तुम्हाला दाखवते की मी ती बॅग कशी भरली आहे. तर चला आपण पाहूया हॉस्पिटल बॅग कशी भरतात ते. मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर हे लेकरासाठी 4 ते 5 दुपटे घेतलेले आहेत. भरपूर असे दुपटे आपल्याला लागणार आहेत. तर हे आपण पॅक करू. त्यानंतर आपण पॅक करू हे बेबीसाठी टॉवेल घेतलेला आहे, तो आपण एक पॅक करूया. त्यानंतर आमच्या इथे जुने कपडे घालावे लागतात बेबीला 12 दिवस, तर त्याच्यासाठी आपण हे बेबीसाठी लंगोटे घेऊया, हे आपण पॅक करूया. आमच्या इकडे 12 दिवसानंतर बेबीला न्यू ड्रेस घालण्यासाठी सांगतात. तर तोपर्यंत आपल्याला बेबीला जुने कपडे, जसे की माझ्या बहिणीच्या मुलीचे कपडे आहेत, तर ते मी घेणार आहे पॅक करण्यासाठी. हे स्वॅडल आहे बेबीसाठी, हे स्वॅडल पॅक करूया. त्यानंतर आपण पॅक करू एक मी न्यू ड्रेस घेतला आहे बेबीसाठी, जो आपल्याला घरी येण्यासाठी लागेल. तर तो आपण थोडा वेळ घालू शकतो बेबीला घरी येण्यापर्यंत वेलकमसाठी. आणि बेबीसाठी हे मिटन्स आहेत, हे बेबीसाठी आहेत. आणि ही कॅप आहे बेबीला कॅप
लागतेच, म्हणजे घालावीच लागते बेबी जन्मल्या. तर हे जे न्यू आहे ते मी बेबीला घरी आणताना म्हणजे वेलकम करताना घेणार आहे. म्हणजे वेलकम करताना घालणार आहे बेबीसाठी. हे छोटे छोटे शूज आहेत, हे पण मी जेव्हा बेबीला घरी येण्यासाठी जे वेलकम, हे रुमाल आहेत, हे रुमाले आहेत जे की आपण बेबीला वाईप करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला पण वाईप करण्यासाठी यूज होते. हे नॅपकिन आहे जे की आपण बेबीला पाजू घातल्यानंतर जो आपल्याला स्वच्छ करण्यासाठी, चेस्टचा भाग पुन्हा साफ करण्यासाठी यूज. हेडफोन जो की थोडं मधला वेळ थोडेसे सॉंग्स वगैरे ऐकण्यासाठी. नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर तर आपल्याला 2 महिने हेडफोन लावण्याची परमिशन पण नसते, त्यामुळे करू शकतो. त्यानंतर ही हॉट बॅग आहे. हे आपल्याला जेव्हा पेन होईल तेव्हा मी डॉक्टरला विचारूनच ही यूज करणार आहे, असंच यूज करणार नाहीये. डॉक्टरला विचारल्यानंतर मी ती यूज करेल. त्यानंतर आपण पॅक करूया. ही एक वॉश बॅग आहे. वॉश बॅग मध्ये आपण ठेवूया. वॉश बॅग मध्ये आपल्याला लागेल साबण. ही अंगासाठी साबण आहे, ही धुण्यासाठी साबण आहे, आणि हे 2 सॅनिटायझर आहेत जे की आपल्याला भरपूर कामी येणार आहेत. त्यानंतर हा फेस वॉश आहे, वॉश करण्यासाठी यूज होईल. त्यानंतर हे आहे बॉडी लोशन. हे मॉइश्चरायझर आहे. त्यानंतर हे जे स्किन केअर रुटीन आहे, जसं की लिप बाम, काजळ, लाईट कलरची लिपस्टिक डेली यूज साठी, टिकली वगैरे ते लावण्यासाठी. हे हेअर बँड्स आहेत जे की मी तर कम्फर्टेबल जेव्हा पण असो किंवा काहीही असो मी हेअर बँड यूज करते. तर ते हेअर बँड मी घेतलेले आहे. हे पावडर आहे. त्यानंतर आपल्याला कोम हा तर नक्कीच लागणार आहे. कोम तर खूप इम्पॉर्टंट आहे, कोम. त्यानंतर ही एक फेस क्रीम आहे व्हिटॅमिन सी ची. तर ही मी सकाळी एकदा फेस वॉश केल्यावर अप्लाय करते, तर त्यासाठी ही एक फेस क्रीम आहे. तिथे मी ही पॅक केली आहे यामध्ये. तर ही आपली वॉश बॅग तर मस्तपैकी पॅक झालेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडाफार मेकअप सामान, जसं की परफ्यूम, मस्करा वगैरे. जेव्हा वेलकम होईल तेव्हा थोडाफार मेकअप करायचा मी ट्राय करेल. लागलं तर लागलं, नंतर नाही. आपण सोबत राहू देत आहे मी. त्यानंतर घेतलं आहे बेबी वाईप्स. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच इथे मी एकच घेतलं आहे. नंतर मेडिकलवर आरामशीर तिथे भेटून जाईल आपल्याला जेवढे लागतील तेवढे. त्यानंतर आपल्याला लागते पॅड्स तर भरपूर लागतात. हे पण मी तोपर्यंत एकच घेतलेला आहे. हे मी 2 घेतलेले आहेत डायपर. हे म्हणजे मुलींसाठी आहे. हे थोडं तर हे 2 घेतले आहे. तर जेव्हा आपली डिलिव्हरी होते तेव्हा नाईटला हे मी घालू शकेल. त्यानंतर हे घेतले आहे टिश्यू पेपर. तर आपल्याला भरपूर यूज होतील. क्लीनसाठी होणार, बेबी झाल्यावर बेबीसाठी पण होणार आहे. आणि आपल्याला चेस्ट वगैरे क्लीन करायचे असेल, बुद्धी वगैरे क्लीन करायचे असेल तर ते यूज होतील. त्यानंतर हे थोडं लॉन्जरीज घेतलेली आहे. हे तर मी 3 लॉन्जरीज घेतली आहे. ही बेडशीट घेतलेली आहे. त्यानंतर ही माझी मोठी बॉटल आहे, जे की आहे 2 लिटरची बॉटल आहे. मोठी बॉटल आहे 2 लिटरची. 2 लिटरची बॉटलची मला यूज होईल आणि पिण्यासाठी दिवसभर म्हणजे अर्धा दिवस मला यूज होईल. त्यानंतर अर्धा दिवस. तर मित्रांनो, येथे थोडा माईकचा इश्यू झाला होता, त्यामुळे मला येथे व्हॉइस ओव्हर करावं लागलं आहे. तर येथे मी एक ड्रेस घेतलेला आहे, जे की मला होम कमिंगसाठी यूज होईल. म्हणजे जेव्हा मी घरी येईल माझं आणि माझ्या बाळाचं वेलकम होईल तेव्हा हा मी ड्रेस यूज करेल. तर हा खूप छान ड्रेस आहे. एक तर फ्लोरल प्रिंट आहे आणि थोडंसं वर्क आहे, लाईट वर्क आहे, आणि हा खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे. त्यानंतर हा मी येथे पॅक केला आहे. दुसरे मी 2 ते 3 गाऊन घेतले आहेत. 2 गाऊन मी वॉश करण्यासाठी टाकले आहेत, म्हणून आत्ता ते पॅक करू शकले नाही. तर ते ड्राय झाल्यानंतर मी ह्या बॅगमध्ये ते पॅक करेल.
तर मित्रांनो, येथे एक मी स्वेटशर्ट घेतला आहे. गरज पडली तरच मी याचा यूज करेन. तसेच मी एक शर्ट घेतला आहे आणि हे मफलर घेतला आहे, जे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हे शर्ट खूप गरम आहे आणि ही शॉल घेतली आहे. ही शॉल खूप उबदार आहे, जेणेकरून मला दुसरी कुठलीही गोष्ट वापरण्याची गरज भागणार नाही. आणि तसं पण उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे, म्हणून जास्त काही उबदार कपड्यांची गरज भासणार नाही. फक्त मी एक शॉल घेतली आहे आणि एक स्वेटर घेतलेला आहे, जे श्रग आहे, आणि टॉवेल घेतलेला आहे. टॉवेल तर आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर येथे मी सर्व गोष्टी पॅक केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की माझ्या ह्या 3 बॅग झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही हॉस्पिटल बॅगची माहिती आवडली असल्यास ही माहिती आपल्याला 8व्या ते 9व्या महिन्यात खूप उपयोगी पडते. सहसा 8व्या महिन्यामध्ये तुम्ही ही बॅग पॅक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जरी 9वा महिना लागताच डिलिव्हरी झाली तरी तुम्ही तुमची बॅग पटकन घेऊन जाऊ शकता. तर माझ्या ह्या 3 बॅग भरून झालेल्या आहेत. कधीही कळा आल्या की मी ह्या 3 बॅग घेऊन निघू शकते. तर मित्रांनो, तुम्ही पाहिली आहे की मी हॉस्पिटल बॅग कशी भरली आहे ते, आणि तुम्हाला यामध्ये ज्या ज्या जरुरीच्या गोष्टी आहेत त्याच पॅक करायच्या आहे. मला ज्या जरुरीच्या गोष्टी होत्या मी त्या पॅक केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जे काही लागतं बाळासाठी आणि आईसाठी ते आपण पॅक केलं आहे. बाकीच्या गोष्टी तर आपण अशा भरपूर गोष्टी पॅक केलेल्या आहेत ज्या जरुरीच्या आहेत. मला नाही वाटत यापेक्षा एक्स्ट्रा काही आपल्याला लागेल. तर आपण ही बॅग रेडी केली आहे. आता मी उद्या जाणार आहे माझ्या हॉस्पिटलला व्हिजिट देण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मराठी मुलगी ह्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करा. पुढे मी तुम्हाला दाखवेन की माझा बेबी कसा झाला आहे आणि माझ्या बेबीचा व्लॉग बी मी तयार करणार आहे. तर ते पण तुम्ही नक्की पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की कळवेन की मला मुलगा झाला की मुलगी झाली. तुम्हाला माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ मी अपलोड करत राहील. धन्यवाद.